कसं आहे माहिती आहे का, आता लग्न सराईचं सीझन आलेलं आहे आणि या लग्न सराईमध्ये अनेक तरुणांचे तरुणीसोबत लग्न सुद्धा जमणार आहेत. मग आपल्या इकडे एकदा का लग्न जमलं, साखरपुडा झाला, की मग तो जो नवरदेव आहे तो नवरीला मोबाईल गिफ्ट देतो आणि मोबाईल गिफ्ट दिल्यानंतर होणाऱ्या बायकोसोबत तासन तास मोबाईलवर बोलतो. मग ती नवरी तिकडे लग्नाची तयारी करत असते आणि हा जो नवरदेव आहे हा सुद्धा लग्न कधी होतो याची वाट बघत असतो. मग या दोघा जणांचं बोलणं अशा काही पद्धतीनं सुरू होतं की हे एकदा बोलायला लागले की तासन तास 24 तास फोनवरच एकमेकांसोबत बोलत राहतात. मग तुला काय आवडतं, काय नाही आवडत, तुला हे आवडतं का, तुला ते आवडतं, जेवण केलं का, झोपली का, काय करतेस, आई कुठं गेली आहे, बाबा कुठं गेलेत, हे काय करतायत, ते काय करतायत. म्हणजे विनाकारण कुठलाही मुद्दा नसताना वेगवेगळ्या विषयावर लग्नाआधीच सगळी काही चर्चा करतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फोनवरच काही जण बोलत असतात. मग या सगळ्या माध्यमातून काही जणांची नाती ही चांगल्या पद्धतीनं घट्ट जमतात, तर काही जण या संपूर्ण नात्यामुळं पांचट होतात की लग्नाआधीच काय बोलतायत, काय गप्पा मारतायत, काय काय करतायत. म्हणून या सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी काही जणांची नाते टिकत नाहीत. म्हणून एका अशा समाजाने निर्णय घेतलाय आणि त्यांनी ठरवलेलं आहे, लग्न जमलं तर लग्नाच्या आधी नवरा बायकोला एकमेकांसोबत बोलूच द्यायचं नाही, जेणेकरून दोघाचा संसार सुखाचा होईल. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपला सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधल्या सेन समाजानं घेतलेला हा निर्णय आहे आणि त्यांनी सांगितलंय की लग्नाआधी नवरा बायकोनं एकमेकांसोबत मोबाईलवर बोलायचं नाही आणि कसल्याही पद्धतीचा संबंध ठेवायचा नाही. कारण की सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. होणारे नवरा बायको फोनवरच एकमेकांना मोठ्या प्रमाणात बोलतायत आणि त्यांना लग्न होऊस सुद्धा दम निघत नाही. म्हणून ते एकमेकांना लग्नाच्या आधीच भेटायचं ठरवतात, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. काही जण तर लग्नाआधीच सगळं काही करून बसतात आणि मग त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्यांचं जे जमलेलं लग्न आहे ते लग्न त्या ठिकाणी तुटतं आणि लग्न तुटल्यामुळं त्याचा ताण नवरीकडच्यांना आणि नवरदेवाकडच्यांना दोघांना सुद्धा येतो. मग या सगळ्या गोष्टी घडू द्यायच्या नसतील तर होणाऱ्या नवरा बायकोला एकमेकांपासून दूरच ठेवलं पाहिजे आणि तुम्हाला जे काही बोलायचंय, जे काही करायचंय ते लग्न झाल्यानंतर करा, असं त्या ठिकाणी ठरवलेलं असल्यामुळं असाच निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होत आहे. आता ज्या पद्धतीनं छत्तीसगडमधल्या सेन समाजानं घेतलेला हा जो निर्णय आहे तो खरंच योग्य आहे का, अयोग्य आहे का? नवरा बायकोला फोनवर न बोलू देण्यामुळं खरंच नाते टिकू शकतात का, बिघडू शकतात? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.